घोंगडे वस्ती भागातील कपाळे वडिलांच्या पाळीव श्वानावर साळींदर या प्राण्याने काटेरी अस्त्राने हल्ला केल्यानंतर वन विभागाला जाग आलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये। कारण गेल्या 10-12 दिवसांपूर्वी साळींदर या प्राण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यावेळी कोणत्याच संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून जबाबदारी घेऊन कारवाईला सुरू करणे गरजेचे होते। घोंगडे वस्ती येथील कपाळे शेतालगत असलेल्या घराजवळ अनेक दिवसांपासून साळींदर फिरत असल्याची माहिती पुढे आली। कपाळे यांच्या शेतात असलेल्या श्वानाशी आणि साळींदर यांची झटापट झाल्याची घटना, श्वानांच्या संपूर्ण तोंडावर साळींदरचे काटे टोचलेले फोटो हे अधोरेखित करते। या घटनेनंतर कपाळे वकिलांनी शनिवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि टीमसह या भागाची पाहणी करण्याची मागणी केली। अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून योग्य तो उपाययोजना करून साळींदरला पकडण्याचे आश्वासन दिले। या पथकाने शनिवारी या भागाला भेट दिली असताना माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी त्यांची भेट घेऊन साळींदरला जेरबंद करण्याची मागणी केली। दरम्यान या भागातील साळींदरच्या श्वानावरील हल्ल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकात घबराट पसरली आहे।